झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातली अनधिकृत बांधकामांना आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आशीर्वाद असल्याचं समोर आलंय। ठाण्याजवळच्या गोठेघर आणि डायघर इथल्या वन विभागाच्या जमिनीवर असलेली अनधिकृत बांधकामं पाडणाऱ्या वनाधिकाऱ्यांच्या कामात आव्हाड यांनी अडथळा आणला होता। 2011 सालचं हे प्रकरण आहे। आव्हाड यांच्या विरोधात ठाणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुरेश थोरात यांनी अपर मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार केली होती। 11 जून 2011 रोजी जितेंद्र आव्हाड यांनी फोनवरून अर्वाच्य भाषा वापरून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याचं या पत्रात म्हटलंय। तसंच 13 तारखेला 50 ते 60 अतिक्रमण केलेल्यांसह कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना धमकावल्याचाही आरोप या पत्रात करण्यात आलाय। ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला असताना नेते अतिक्रमण कशी पाठीशी घालतात याचंच हे उदाहरण आहे। पण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांचंही या बेकायदा बांधकामांना अभय असल्याचं दिसतंय। ही बांधकामं पाडू नयेत यासाठी वनाधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावरती केलाय। वनसंरक्षकांनी जे पत्र लिहिलंय ते पत्र झी 24 तासच्या हाती लागलंय। बेकायदा बांधकामं पाडण्यात आव्हाडांनी अडथळा निर्माण केला। नुकतंच एक अनधिकृत बांधकामाचं प्रकरण गाजत असताना आणि ज्या बांधकामांनी अनेक निष्पापांचे बळी घेतलेले असताना राजकारण्यांचा असलेला या बांधकामांवरती वरदहस्त इथे पुन्हा एकदा उघड होतोय। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। त्यांनी अनधिकृत बांधकामांना अधिकारी जबाबदार असल्याचा प्रत्यारोप केलाय। एकदा इमारत बांधल्यानंतर त्यातून रहिवाशांना बाहेर काढणं बेकायदा असल्याचं युक्तिवाद त्यांनी केलाय। मुळात अनधिकृत इमारती उभारू दिल्या जातातच कशा असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। माझं स्पष्ट मत आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातनं एकदा का माणूस राहायला गेला की तुम्हाला त्याचं बिल्डिंग निष्कासित करता येत नाही, त्याला तुम्हाला घराच्या बाहेर काढता येत नाही। प्रशासनाने देखील विचार करा ना, तुम्ही झोपता का? म्हणजे तुमचे अधिकारी पैसे घेणार, तुम्ही संगनमताने ती बिल्डिंग बांधणार आणि अंगावर आल्यावर तोडायला जाणार, असं कसं चालेल? आम्ही सांगतो ना, आम्ही लोकप्रतिनिधी तुम्हाला पत्र लिहून कळवत असतो, अनधिकृत बांधकाम वाढतंय, जरा तोडून टाका, लक्ष द्या, तुम्ही नाही देत। आणि जेव्हा तो माणूस तिथे राहायला जातो तुम्ही एक तर माहिती घेत नाही, तुम्हाला त्या एरियाची माहिती नसते, कोणतरी नवीन अधिकारी येतो, नाही हे साफ कर आलो, अरे तो माणूस विचार ना किती सालापासून राहतोय। जर 2000 पर्यंत जर कायदा असेल तर तुम्हाला झोपडपट्टी तोडता येत नाही। अजून शासनाने कुठलाही कायदा केला नाही बिल्डिंगचा, मग तीच बिल्डिंग का तोडायची? सगळं अनधिकृत तोडून टाका ना मग एकदा। झी 24 तास एक पाऊल पुढे।